हॅलो फ्रेंड्स, आर डी नर्सिंग क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण DMER महाराष्ट्र स्टाफ नर्स एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यामध्ये आपण ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि GKचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. सर्वात प्रथम आपण सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचे फॉर्म्युले बघून घेऊया. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम डिवायडेड बाय 100. ओके. त्याच्यानंतर आपण कंपाऊंड इंटरेस्टचं बघूया. तर कंपाऊंड इंटरेस्ट बघा, जर ॲन्युअली विचारला असेल तर त्यामध्ये अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल ब्रॅकेटमध्ये 1+r/100 टू द पॉवर ऑफ n. जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आहे ते हाफ इयरली विचारला असेल तर अमाऊंट इज इक्वल टू p ब्रॅकेटमध्ये 1+r/2 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर ऑफ 2n. आणि जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट क्वार्टरली विचारला असेल तर अमाऊंट इज इक्वल टू p ब्रॅकेटमध्ये 1+r/4 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर ऑफ 4n. हा फॉर्म्युले आपण यूज करू शकतो. चला आता क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन बघा, हाऊ मच टाईम विल इट टेक फॉर अन अमाऊंट ऑफ Rs450 टू यील्ड Rs81 ॲज इंटरेस्ट ॲट 4.5% पर ॲनम ऑफ सिम्पल इंटरेस्ट. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला टाईम काढायला सांगितलेला आहे. ओके, टाईम आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आपल्याला 450 हे आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे, 81 आपल्याला सिम्पल इंटरेस्ट या ठिकाणी दिलेला आहे आणि रेट आपल्याला दिलेला आहे 4.5%. तर आपला फॉर्म्युला काय होता? सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला बघा, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम डिवायडेड बाय 100. बरोबर. आपल्याला सिम्पल इंटरेस्ट किती दिलं आहे? 81 दिलेलं आहे. प्रिन्सिपल किती आहे? 450. ठीक आहे. रेट आपल्याला दिलेला आहे 4.5. आपल्याला टाईम या ठिकाणी काढायचा आहे डिवायडेड बाय 100. बघा, हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर आपल्याला उत्तर येईल या ठिकाणी 4 इयर्स. ठीक आहे. तर आपलं ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आन्सर होईल या ठिकाणी. ओके. एक्सप्लेनेशन तुम्ही नंतर बघून घ्या. याची PDF तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीना टूक अ लोन ऑफ Rs1200 विथ अ सिम्पल इंटरेस्ट फॉर ॲज मेनी years as the rate of interest. If she paid Rs432 as interest at the end of the loan period, what was the rate of interest? बघा, या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल जे आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे, 1200 रुपये. ठीक आहे, विथ अ सिम्पल इंटरेस्ट फॉर ॲज मेनी ॲज इयर्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? 432 हा जो आहे तो सिम्पल इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, एंड ऑफ द लोन पिरियड. व्हॉट वॉज द रेट ऑफ इंटरेस्ट? म्हणजे आपल्याला रेट या ठिकाणी काढायचा आहे. ठीक आहे, आपला फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. सिम्पल इंटरेस्ट किती दिलं आहे आपल्याला? 432. ठीक आहे, इज इक्वल टू आपल्याला बघा प्रिन्सिपल 1200. ठीक आहे, प्रिन्सिपल आपल्याला काय काढायचा? रेट काढायचा आहे आणि टाईम किती दिला आहे? आता बघा, इथं काय म्हटलं आहे? टाईम जो आहे ॲज मेनी ॲज द रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे टाईम पण आपला इथला तेवढाच झाला जेवढा रेट आहे, म्हणजे आपण टाईमला पण रेट घेऊयात डिवायडेड बाय 100. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्ही कराल तर तुमचं उत्तर इथे येऊन जाईल 6. ठीक आहे, रेट किती येईल आपला? 6. तर ऑप्शन बी आपलं करेक्ट होऊन जाईल या ठिकाणी. एक्सप्लेनेशन बघून घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, देर इज 60% इन्क्रीज इन अन अमाऊंट इन 6 years ॲट सिम्पल इंटरेस्ट. व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ Rs12,000 आफ्टर 3 years ॲट द सेम रेट? बघा, या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचं काढायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला दिलेली व्हॅल्यू जी आहे, सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचं आहे? रेट काढायचा आहे. रेट आपण काढून घेऊयात विथ द हेल्प ऑफ सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूयात. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण रेट काढून घेऊयात. ठीक आहे, रेट या ठिकाणी आपण काढून घेतला 10%. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? बघा, आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं होतं 12,000, टाईम पिरियड आहे 3 years आणि रेट आपल्याला दिलेला आहे. तर कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल इंटू 1 प्लस रेट बघा 10%, 10/100 इंटू टू द पॉवर ऑफ 3 - 1. हा फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात आणि आन्सर काढूयात. ठीक आहे, या ठिकाणी आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. बघा, 3,972. ओके. एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या. कंपाऊंड इंटरेस्टचे गणितं थोडेसे अवघड असतात, त्याला तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली का ते येऊन जातील तुम्हाला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन Rs30,000 ॲट 7% पर ॲनम इज Rs4,347. द पिरियड इन इयर्स इज. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला टाईम पिरियड जो आहे तो काढायला सांगितलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला रेट दिलेला आहे 7%. कंपाऊंड इंटरेस्ट ऑन Rs30,000 तुम्हाला बघा प्रिन्सिपल दिलं आहे. ठीक आहे, आणि
पर ॲनम हे जे 4347 आहे हे सिम्पल इंटरेस्ट दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला माहीत आहे अमाऊंट बरोबर असतं आहे प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट बरोबर आहे. तर आपण ही प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्टला प्लस करून इथे आपण हे अमाऊंट आपण काढून घेऊयात. ठीक आहे. अमाऊंट काढून घेतल्यानंतर कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूयात आणि आन्सर काढून घेऊयात. तुम्ही हे पूर्ण जे आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा या ठिकाणी हे आपण अमाऊंट काढलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लेट द टाईम बी इन एन इयर्स, टाईमला आपण एन इयर्स कन्सिडर केलं. हे कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटले 2 इयर्स. तर आपलं ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. कॅल्क्युलेशन करून घ्या, प्रॅक्टिस करून घ्या, तेव्हा तुम्हाला या गोष्टी इझी जातील. ओके. नेक्स्ट बघा आता आपण ट्रेनचे काही क्वेश्चन्स बघूयात. त्याच्यामध्ये किलोमीटर पर आर टू मीटर पर सेकंद हे कन्वर्जन खूप महत्त्वाचं असतं आहे. तर याच्यामध्ये बघा जर आपल्याला किलोमीटर पर आर टू मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला इंटू 5/18 करावं लागेल. आणि जर आपल्याला मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मग आपल्याला इंटू 18/5 मल्टिप्लाय करावं लागेल. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ओके. क्वेश्चन बघा. अ ट्रेन रनिंग ॲट द स्पीड ऑफ 60 km/h क्रॉसेस अ पोल इन 9 सेकंड. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्रेन? बघा लेंथ ऑफ द ट्रेन या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. काय काढायचं? लेंथ ऑफ द ट्रेन आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला टाईम दिला आहे. ठीक आहे 9 सेकंड. आपल्याला स्पीड दिलेली आहे 60 km/h. ओके. तर बघा फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूयात. या ठिकाणी 60 किलोमीटर आपल्याला दिलेलं आहे. याचा आपण मीटर पर सेकंदमध्ये करूयात. म्हणजे याला इंटू 5/18 आपण मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे. बघा एक्सप्लेनेशनमध्ये बघा आपल्याला स्पीड दिली होती 60. ठीक आहे. याला आपण 5/18 केलं मीटर पर सेकंदनी. हे आन्सर आलं 50/3 मीटर पर सेकंद. आता लेंथ ऑफ द ट्रेन इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. ठीक आहे. तर लेंथ ऑफ द ट्रेन म्हणजे याच्यामध्ये 50/3 इंटू 9 मल्टिप्लाय केला असता उत्तर येईल 150. म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी काय येईल? ऑप्शन नंबर 4 150 मीटर्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ ट्रेन 125 मीटर लॉंग passes a man running at a 5 km/h in the same direction in which the train is going in 10 seconds. The speed of the train is. बघा या ठिकाणी ट्रेनची स्पीड काढायला आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. तर एक्सप्लेनेशन बघून घेऊयात. स्पीड ऑफ द ट्रेन रिलेटिव्ह टू मॅन. सगळ्यात पहिले आपण स्पीड ऑफ द ट्रेन काढून घेऊयात. 125/10 मीटर पर सेकंद. आता या ठिकाणी मीटर पर सेकंद आहे त्याला आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं आहे. म्हणजे त्याला 18/5 मल्टिप्लाय केलं आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 45 km/h ही आपली स्पीड आली. लेट द स्पीड ऑफ द ट्रेन बी x km/h. देन रिलेटिव्ह स्पीड किती होईल? बघा मॅन आणि ट्रेन एकाच डायरेक्शननं जात होते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला x-5 घ्यावं लागेल. आणि जर ते अपोजिट डायरेक्शननं आले असते तर त्या ठिकाणी आपल्याला x+5 घेतला असता आपण. ओके. म्हणून या ठिकाणी बघा सेम डायरेक्शन आहे म्हणून x-5 km/h. x-5 इज इक्वल टू 45 म्हणजे x इज इक्वल टू 50 km/h. आपलं ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आन्सर होईल 50 km/h. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सम ऑफ एजेस ऑफ द 5 चिल्ड्रन बॉर्न ॲट द इंटरवल ऑफ 3 इयर्स ईच इज 50 इयर्स. व्हॉट इज द एज ऑफ द यंगेस्ट चाइल्ड? या ठिकाणी बघा एजचा क्वेश्चन आहे. द सम ऑफ एजेस ऑफ द 5 चिल्ड्रन दिलेला आहे आणि इंटरवल दिलेली आहे 3 इयर्सची. तर आपण काय करू चिल्ड्रन्सला एक्स असं मानू. ठीक आहे. लेट द एजेस ऑफ चिल्ड्रन बी एक्स. मग x+3 येईल, x+6 येईल, x+9 आणि x+12 इयर्स येईल 5 चिल्ड्रनसाठी. हे कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर येईल 4 इयर्स. ठीक आहे. तर ऑप्शन ए आपला करेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए इज 2 इयर्स ओल्डर दॅन बी. लक्षात घ्या ए इज 2 इयर्स ओल्डर दॅन बी अँड बी हू इज ट्वाईस ॲज ओल्ड ॲज सी. ठीक आहे. इफ द टोटल ऑफ द एजेस ऑफ ए बी अँड सी बी 27 देन हाऊ ओल्ड इज बी. बी काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय करूया आपण सीला काय करूया एक्स मानूया. ठीक आहे. आणि बी जे आहे बी काय आहे बी इज ट्वाईस ॲज ओल्ड ॲज सी म्हणजे बी आपलं 2x येईल. ठीक आहे. आणि ए काय म्हटलं आहे ए तर ए इज 2 इयर्स ओल्डर दॅन बी म्हणजे ए काय येईल 2x + 2 इयर्स येईल. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं उत्तर किती येणार आहे ऑप्शन डी 10 उत्तर येणार आहे आपलं. ठीक आहे. एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या. PDF तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ पर्सन क्रॉसेस ए 600 मीटर लॉंग स्ट्रीट इन 5 minutes.
व्हॉट इज हिज स्पीड इन किलोमीटर पर आवर. बघा स्पीड काढायची आहे किलोमीटर पर आवरमध्ये. आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे. स्पीड बरोबर काय होतं आहे, डिस्टन्स अपॉन टाईम होतं आहे. ठीक आहे, डिस्टन्स किती आहे 600 दिलेलं आहे. टाईम आपल्याला 5 दिलेला आहे. याला आपण मिनिटमध्ये कन्वर्ट करूयात, इंटू 60 करूयात. ठीक आहे, आणि इंटू याला आपल्याला करावं लागेल किलोमीटर पर आवरमध्ये करायचं आहे म्हणून 18/5. बघा हे जे उत्तर आहे हे कॅल्क्युलेट केल्यानंतर याचं उत्तर येईल 7.2. ठीक आहे, तर आपलं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए फ्रूट सेलर हॅड सम ॲपल्स. ही सेल्स 40% ॲपल्स अँड स्टील हॅज 420 ॲपल्स. ओरिजिनली ही हॅड. बघा एक फ्रूट सेलर आहे, त्याने 40% ॲपल्स जे आहेत ते विकले आहेत, तरी त्याच्याजवळ 420 ॲपल्स जे आहेत शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजेच आपण हे 420 ॲपल्स आहेत याला कन्सिडर करू शकतो की हे 60% ॲपल्स आहेत. ओके, मग 100% ॲपल्सचे किती होतील? बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात या ठिकाणी. तर हे किती येईल 420 इंटू 100. ठीक आहे, डिवायडेड बाय 60. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर येईल 700 ॲपल्स. म्हणजे ऑप्शन डी आपलं हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आता आपण रिझनिंगचे क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, लुक ॲट द सिरीज 22, 21, 23, 22, 24, 23. बघा व्हॉट नंबर शुड कम नेक्स्ट. आता बघा यामध्ये काय झालं आहे, 22 आहे, परत 21 आलं आहे. ठीक आहे, म्हणजे -1 झालं या ठिकाणी, आणि 21 झाल्यानंतर +2 झालेलं आहे या ठिकाणी. इथं परत 23 -1 झालं, परत इथे +2 झालं 24. 24 -1 प्लस याच्या 23 +2 होईल. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, ऑप्शन सी 25. ओके, एक्सप्लेनेशन तुम्ही नंतर बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लुक ॲट द सिरीज 53, 53, 40, 40, 27, 27. बघा नेक्स्ट नंबर या ठिकाणी कोणता येईल. ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 14, ऑप्शन सी 27 आणि ऑप्शन डी 53. मग या ठिकाणी सरळ सरळ मायनस केलेलं आहे. ठीक आहे, बघा 53 मायनस आपण 40 जर केलं तर त्याच्यामध्ये कितीचा फरक येत आहे, 13चा फरक येत आहे. ठीक आहे, तसंच 27 मायनस जर आपण 13 केलं त्याच्यामध्ये फरक येईल 14चा. म्हणजे आपला आन्सर बी हे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लुक ॲट दिस सिरीज 3, 4, 7, 8, 11, 12. व्हॉट नंबर शुड कम नेक्स्ट. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 आणि 4. 3 आणि 4मध्ये बघा +1 होतं आहे. ठीक आहे, 4 आणि 7मध्ये बघा +3 होतं आहे. ठीक आहे, ही सिरीज समोर चालत जाईल. 7 + 1 8 होईल, 8 + 3 11 होईल, 11 + 1 बघा 12 होईल. ठीक आहे, आणि 12 + 3 होईल. म्हणजे 12 + 3 जर आपण केलं तर 15 येईल उत्तर. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन आपला डी या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. SCD, TEF, UGH, डॅश डॅश आणि WKL. ठीक आहे, मिसिंग टर्म आपल्याला फाईंड करायची आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी आहे मधलं अक्षर बघा ABC. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा C आहे. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये E आहे, म्हणजे एक अक्षरमधलं सोडलेलं आहे. ठीक आहे, E नंतर बघा, E नंतर त्यांनी F सोडलं आहे आणि G घेतलं आहे समोरच्या अक्षरामध्ये. G नंतर आपण कन्सिडर करू शकतो S सोडतील आणि I येईल. ठीक आहे, तर मधलं अक्षर I कशामध्ये आहे, ठीक आहे, ऑप्शन सी बघा VIJ जे आहे त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर ऑप्शन याच्यामधला आपला जो आन्सर आहे तो सी हे जे आन्सर आहे आपलं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, आणि एक्सप्लेनेशन तुम्ही नंतर बघून घ्या. नेक्स्ट बघा, अल्फाबेटिकल सिरीज परत आहे. यामध्ये दिलं आहे JAK. ठीक आहे, KBL, LCM, MDN. याच्या बघा मधलं अक्षर परत बघा ABCD कंटिन्यू होत आहे, म्हणजे आन्सरमधलं पण मधलं अक्षर तुमचं E येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा शेवटचं अक्षर पण कंटिन्यू होतं आहे KLMN, म्हणजे शेवटचं अक्षर पण तुमचं MNO येईल. ठीक आहे, आणि पहिलं अक्षर बघा JKLMN येईल, म्हणजे तुमचा ऑप्शन आहे बी जे आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, विच वर्ड डज नॉट बिलॉंग्स विथ द ऑदर. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, कोणता वर्ड जो आहे तो बाकीच्याशी सिमिलर नाही. आता या ठिकाणी ए बघा इंच, बी बघा आउन्स, सी बघा सेंटीमीटर आणि डी बघा यार्ड. तर या ठिकाणी बघा हे करेक्ट आन्सर आपलं येईल बी, त्याला म्हणतो आपण आउन्स. आउन्सने आपण काय करतो, वेट मेजर करतो. बाकी जर आपण इंच बघितलं, सेंटीमीटर बघितलं, यार्ड बघितलं, याने काय करतो आपण लेंथ मेजर करतो. म्हणून आपलं ऑप्शन इन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
विच वर्ड डज नॉट बिलॉंग्स टू दी ऑदर. ठीक आहे. तर ए आहे टुलिप, बी आहे रोज, सी आहे बर्ड आणि डी आहे डेझी. या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर काय येईल? आपलं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी बर्ड. बघा, टुलिप आहे, रोज आहे, डेझी आहे, हे सगळे फ्लावर्स आहेत. ओके, हे बर्ड जे आहे ते ऑड आहे, त्याच्यामुळे ऑप्शन येईल सी. नेक्स्ट बघा, प्ले इज टू ॲक्टर ॲज कॉन्सर्ट इज टू. ऑप्शन ए सिम्फनी, ऑप्शन बी म्युझिशियन, ऑप्शन सी पियानो, ऑप्शन डी परकशन. बघा, जसा प्ले रिलेटेड आहे ॲक्टरशी, तसं जे कॉन्सर्ट आहे ते रिलेटेड आहे म्युझिशियनशी, म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्पंज इज टू पोरस ॲज रबर इज टू. बघा, जसं स्पंज रिलेटेड आहे पोरसशी, तसं रबर कसं असू शकते? तर रबर जे आहे ते इलॅस्टिक असू शकते, म्हणजे या ठिकाणी आपलं ऑप्शन सी करेक्ट असेल. सी इज द इलॅस्टिक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ, लता सेज ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर. हाऊ इज द मॅन इन द फोटोग्राफ रिलेटेड टू लता. बघा, हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आन्सर येईल ऑप्शन ए ब्रदर. ठीक आहे, एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ ए प्लस बी मीन्स ए इज द ब्रदर ऑफ बी, ए मायनस बी मीन्स ए इज द सिस्टर ऑफ बी, अँड ए इंटू बी मीन्स ए इज द फादर ऑफ बी, विच ऑफ द फॉलोइंग मीन्स दॅट सी इज द सन ऑफ यम. ठीक आहे, हा पण तुम्ही क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करून बघा. याचं करेक्ट आन्सर जे आहे तुम्हाला भेटून जाईल ऑप्शन डी एम इंटू एन मायनस सी प्लस एफ. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. अ मॅन वॉक 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ अँड देन टर्न टू द राईट. आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर ही टर्न टू द लेफ्ट अँड वॉक 5 किलोमीटर. हाऊ इन विच डायरेक्शन ही फ्रॉम द स्टार्टिंग प्लेस. बघा, आपल्याला सगळ्यात पहिले तर आपल्याला डायरेक्शन्स माहीत असणं गरजेचं आहे. आता बघूयात. बघा, हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, हा ईस्ट आहे, हा वेस्ट आहे. ओके, याच्यामध्ये आपण बघूयात, याला काय म्हणू शकतो आपण? नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, याला म्हणू शकतो आपण नॉर्थ वेस्ट. ओके, याला म्हणू शकतो साऊथ ईस्ट आणि याला म्हणू शकतो साऊथ वेस्ट. ओके, समजलं? आता बघा, जेव्हा पण सुरुवात होते ती नॉर्थपासून सुरुवात होते. ठीक आहे, जेव्हा पण म्हणजे कोणी पण मॅन असो किंवा मुलगा असो, तो उभा असेल तर तो नॉर्थ फेसिंग उभा असतो. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे आपल्याला? ए मॅन वॉक 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, म्हणजे आपण नॉर्थपासून कन्सिडर करू. ठीक आहे, नॉर्थपासून आपण कन्सिडर करूया की 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ गेला आहे तो, म्हणजे तो इथून 5 किलोमीटर टुवर्ड्स आलेला आहे साऊथला. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर काय केलं आहे त्याने? आफ्टर देन टर्न टू दी राईट. इथं आल्यानंतर तो राईटला टर्न झालेला आहे. बरोबर, इथं आल्यानंतर तो असा राईटला टर्न झालेला आहे. ठीक आहे, किती किलोमीटर गेलेला राईटला? 3 किलोमीटर. देन आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर ही टर्न्स टू दी लेफ्ट. ठीक आहे, समोर गेल्यानंतर तो लेफ्टला टर्न झाला आहे आणि परत 5 किलोमीटर हा जो आहे खाली गेलेला आहे. ठीक आहे, नाव इन विच डायरेक्शन, म्हणजे तो सरळ सरळ ह्या साऊथ वेस्ट डायरेक्शनला आहे, म्हणजे ऑप्शन डी जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, पिकॉक इज रिलेटेड टू इंडिया ॲज बियर इज रिलेटेड टू विच कंट्री. बघा, जसं पिकॉक इंडियाचा राष्ट्रीय पक्षी आहे, तसंच बियर जो आहे तो कोणत्या कंट्रीचा नॅशनल ॲनिमल आहे ते सांगायचे. ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी इंग्लंड. तर इथं करेक्ट आन्सर होईल आपलं ऑप्शन सी रशिया. ठीक आहे, रशियाचा नॅशनल ॲनिमल आहे बियर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॉन्फरन्स इज रिलेटेड टू चेअरमॅन, तसंच न्यूजपेपर रिलेटेड कशाशी आहे? ऑप्शन ए रिपोर्टर, ऑप्शन बी डिस्ट्रीब्युटर, ऑप्शन सी प्रिंटर, ऑप्शन डी एडिटर. तर बघा, इथे आपलं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन डी एडिटर. ठीक आहे, न्यूजपेपर रिलेटेड टू एडिटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट अ सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर फिगर दॅट वूड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे?
हे जे क्वेश्चन मार्क आहे ही डायग्राम खालच्या डायग्राममधून शोधायची आहे. बरोबर आहे. बघा या ठिकाणी आपण ही पहिली डायग्राम बघूयात. या ठिकाणी बघा सर्कल आहे, परत एक ट्रायंग्युलर ॲरो आहे. ठीक आहे. नेक्स्ट डायग्राममध्ये बघा हिचं काय चेंज होतं आहे. बघा या ठिकाणी काय होतं आहे, एक सर्कल म्हणजे मिस झालं इथे आणि अजून एक ट्रायंग्युलर ॲरो इथे ॲड झाला आहे. तसंच बघा हिला रिलेट करूयात आपण. हिला पण काय होईल, बघा इथे सिंगल आहे. ठीक आहे. अर्ध सी आहे. या ठिकाणी इकडे काय यायला पाहिजे, डबल सी यायला पाहिजे. ठीक आहे. जसं आणि हे जे आहे स्क्वेअर, तो एक स्क्वेअर गायब व्हायला पाहिजे. असं कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे? बघा जशा पद्धतीनं वरचा सर्कल खाली आला होता तसा हा सी खाली येईल. ठीक आहे. म्हणजे हा सी जो आहे तो खालच्या साईडला येईल. ठीक आहे. आणि हा जो स्क्वेअर आहे तो वरच्या साईडला येईल. म्हणजे ऑप्शन सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट डायग्राम बघा. सिलेक्ट अ सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर फिगर दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा परत क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल. ठीक आहे. फर्स्ट बघा इथं 3 असे ॲरो आहेत विथ डॉटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर बी बघा, त्याच्यानंतर जे काही डॉट आहेत ते ॲरोपासून वेगळे झालेत आणि ॲरो पण उलटा झालेला आहे. तसंच बघा या ठिकाणी काय झाले, 2 डॉटवाले डॉट आहेत आणि एक ट्रायंग्युलर ॲरो आहे. आता या ठिकाणी नेक्स्ट इमेजमध्ये काय होईल, जे काही ॲरो आहेत ते ॲरो तर तसेच म्हणजे डॉट तसेच राहतील, पण जो आहे तो ॲरो जो आहे तो असा उलटा होईल. ठीक आहे. अशी डायग्राम आपल्याला कुठे दिसते, ऑप्शन 3 बघा. ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट इमेज बघा. सिलेक्ट अ सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर फिगर दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला तेच शोधायचं आहे. बघा क्वेश्चन मार्कच्या जागी पहिली इमेज बघा, ट्रायंगल आहे एका स्क्वेअरमध्ये. नेक्स्टमध्ये बघा ट्रायंगल मोठा झाला आणि स्क्वेअर डार्क झालेला आहे. त्याच्यानंतर ही बघा इमेज. ठीक आहे. इथं काय आहे, स्क्वेअरमध्ये उलटा ट्रायंगल आहे. म्हणजे नेक्स्ट इमेजमध्ये काय होईल, एक उलटा ट्रायंगल असा राहील मोठा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये स्क्वेअर येईल. ठीक आहे. आणि तो डार्क झालेला असेल. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन आपला जो 5 आहे तो ऑप्शन आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट आता आपण काही जी केचे क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. बघा क्वेश्चन बघा. मराठी लँग्वेज डे इज सेलिब्रेटेड ऑन. ऑप्शन 1 15 फेब्रुवारी, ऑप्शन सेकंड 27 फेब्रुवारी, ऑप्शन थर्ड 4 फेब्रुवारी, ऑप्शन 4 13 मार्च. बघा आपलं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन सेकंड 27 फेब्रुवारी. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 27 फेब्रुवारी इज द मराठी लँग्वेज डे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हू वॉज द फर्स्ट पर्सन ऑफ महाराष्ट्र हू रिसिव्ड भारतरत्न अवॉर्ड. ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सेकंड लता मंगेशकर, ऑप्शन थर्ड धोंडो केशव कर्वे, ऑप्शन 4 विनोबा भावे. तर आपलं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन 3 धोंडो केशव कर्वे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हू इज द करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 18 फेब्रुवारी 2023. बघा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऑप्शन 1 देवेंद्र फडणवीस, ऑप्शन सेकंड भगतसिंग कोश्यारी, ऑप्शन थर्ड विनायक जोशी, ऑप्शन 4 रमेश बैस. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन 4 रमेश बैस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पंडित रविशंकर फेमस फॉर विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन ए तबला, ऑप्शन बी फ्लूट, ऑप्शन सी सितार, ऑप्शन डी शहनाई. तर या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल सितार. ठीक आहे. पंडित रविशंकर जे आहेत ते फेमस सितारिस्ट आहेत. व्हेरी फेमस पर्सनॅलिटी आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे तबला आहे हे रिलेटेड आहे झाकीर हुसेनशी. ठीक आहे. झाकीर हुसेन फेमस प्लेस्ट आहेत तबल्याचे. फ्लूट जर आपण बघितलं तर बासुरी ज्याला म्हणतो आपण फ्लूट, हरिप्रसाद चौरसिया, पन्नालाल घोष हे जे आहेत हे फ्लूटशी रिलेटेड आहेत. सितार तर सांगितलं तुम्हाला रविशंकर, पंडित रविशंकर. शहनाई बिस्मिल्ला खान हे फेमस प्लेस्ट आहेत शहनाईचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द डान्स फॉर्म ऑफ आसाम. ओके. ऑप्शन ए कथकली, ऑप्शन बी भरतनाट्यम, ऑप्शन सी बिहू, ऑप्शन डी कुचिपुडी. तर आपल्याला इथे ओळखायचं आहे आसामचा फेमस डान्स कोणता आहे. तर ऑप्शन सी जे आहे बिहू हे आसामचा फेमस डान्स आहे. आसामचा अजून एक डान्स येतो त्याला म्हणतो आपण क्षत्रिय डान्स. काय म्हणतो, क्षत्रिय. ओके. क्षत्रिय आणि बिहू हे आसाममध्ये फेमस आहेत. ठीक आहे. तर हे जे कथकली आहे हे फेमस आहे आपलं केरलामध्ये. केरलामध्ये बघा कथकली आहे. त्याच्यानंतर अजून मोहिनी अट्टम पण आपल्याला बघायला मिळतं केरलामध्ये. ठीक आहे. भरतनाट्यम बघा भरतनाट्यम फेमस आहे तमिळनाडूमध्ये. ठीक आहे. भरतनाट्यम फेमस इन द तमिळनाडू. ठीक आहे.
लक्षात घ्या. त्याच्यानंतर कुचिपुडी जे आहे, हे कुचिपुडी कशामध्ये फेमस आहे? हे आहे आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात घ्या, कुचिपुडी फेमस इन द आंध्र प्रदेश. ठीक आहे. अजून एक आहे कथ्थक. कथ्थक जे येतं आहे ते कथ्थक आहे आपलं UPमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक फेमस आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिरजू महाराज वॉज फेमस फॉर विच डान्स फॉर्म? ऑप्शन ए कथकली, ऑप्शन बी भरतनाट्यम, ऑप्शन सी कथक, ऑप्शन डी कुचिपुडी. तर करेक्ट आन्सर आपलं होईल या ठिकाणी ऑप्शन सी कथ्थक. कथ्थक बघा, हे सांगितलं होतं उत्तर प्रदेशमध्ये फेमस आहे कथ्थक, आणि बिरजू महाराज हे फेमस म्हणजे फेमस डान्सर आहेत कथ्थकचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, झाकीर हुसेन बिलॉंग्स टू विच इन्स्ट्रुमेंट? तर हे जे झाकीर हुसेन आहेत हे रिलेटेड आहेत तबलाशी. ठीक आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. व्हॉट इज द करन्सी ऑफ UAE? युनायटेड अरब इमिरातची करन्सी काय आहे? ऑप्शन 1 डॉलर, ऑप्शन सेकंड रुपीज, ऑप्शन थर्ड दिरहम, ऑप्शन 4 युरो. तर ऑप्शन या ठिकाणी बघा, करेक्ट आन्सर होईल आपलं ऑप्शन थर्ड दिरहम. UAEची करन्सी काय आहे? दिरहम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच कंट्री नॉट इन्क्लुडेड इन G20 कंट्रीज? ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी चायना, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी साऊथ आफ्रिका. तर या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर काय होईल? ऑप्शन सी पाकिस्तान. ठीक आहे. पाकिस्तान नॉट इन्क्लुडेड इन द G20 कंट्रीज. बघा या ठिकाणी G20 कंट्रीज आहेत, हे लक्षात घ्या. G20 कंट्रीजमध्ये अर्जेंटिना आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ब्राझील आहे, कॅनडा आहे, चायना आहे, युरोपियन युनियन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इंडिया आहे, इंडोनेशिया, इटली आहे, जपान, मेक्सिको, रशिया आहे. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया, टर्की, युनायटेड किंगडम पण त्याच्यामध्ये येतो, आणि युनायटेड स्टेट अमेरिका, युनायटेड किंगडम, इंग्लंड, मेक्सिको, रशिया हे सगळे येतात त्याच्यामध्ये. याचे G20 कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये पाकिस्तान येत नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क प्रेझेंट इन? सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क आहे कुठे प्रेझेंट आहे? महाराष्ट्रामध्ये, आसाम, केरला, पंजाब. करेक्ट आन्सर येईल आपलं ऑप्शन 3 केरला. केरलामध्ये सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, ब्लू मॉर्मॉन इज द स्टेट बटरफ्लाय ऑफ? ठीक आहे. ऑप्शन ए केरला, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी उत्तराखंड. तर जे ब्लू मॉर्मॉन आहे हे बटरफ्लाय आहे महाराष्ट्र. ओके. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, ब्लू मॉर्मॉन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नंबर ऑफ राज्यसभा सीट्स फ्रॉम महाराष्ट्र? तर राज्यसभेच्या किती सीट आहेत महाराष्ट्राच्या? तर त्याच्यामध्ये आपण बघूया ऑप्शन ए 17, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 19, ऑप्शन डी 20. तर करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन सी 19. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द नंबर ऑफ लोकसभा सीट्स फ्रॉम महाराष्ट्र? ठीक आहे. लोकसभेच्या किती सीट आहेत महाराष्ट्राच्या? तर त्याच्यामध्ये ऑप्शन ए 32, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 48, ऑप्शन डी 20. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 48. बघा, लोकसभेच्या 48 आणि राज्यसभेच्या 19 अशा टोटल 67 सीट्स आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हू इज द ऑथर ऑफ गीता रहस्य? गीता रहस्यचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ऑप्शन बी बाल गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक इज द ऑथर ऑफ गीता रहस्य. गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला होता. काही क्वेश्चन आहेत लोकमान्य टिळकांशी, ते आपण बघून घेऊयात या ठिकाणी. हू इज द नोन ॲज अ फादर ऑफ इंडियन अनरेस्ट? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून पण आपण बाल गंगाधर टिळक यांना ओळखतो. हू इज द फर्स्ट इंडियन लीडर टू गिव्ह द स्लोगन स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट? ते पण बाल गंगाधर टिळक यांनीच दिला होता. ओके. हू इज द ऑथर ऑफ गीता रहस्य? ते सांगितलं तुम्हाला बाल गंगाधर टिळक. हू स्टार्टेड द न्यूजपेपर केशरी? ठीक आहे. बाल गंगाधर टिळक यांनी केशरी मराठीमध्ये, आणि हू स्टार्टेड द न्यूजपेपर इन मराठा, हे म्हणू शकतो आपण बाल गंगाधर टिळक यांनी इंग्लिशमध्ये केशरी आणि मराठा न्यूजपेपर त्यांनी सुरू केले होते. ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन, वेअर वॉज गांधीजी बॉर्न? ठीक आहे. ऑप्शन ए पोरबंदर, ऑप्शन बी राजकोट, ऑप्शन सी अहमदाबाद, ऑप्शन डी दिल्ली. तर गांधीजी वॉज बॉर्न ऑन पोरबंदर. ठीक आहे.
ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बघा, मोहनदास करमचंद गांधी वॉज बॉर्न इन पोरबंदर, गुजरात, इंडिया ऑन 2 ऑक्टोबर 1869. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन विच स्टेट इज द इंटरनॅशनल काईट फेस्टिवल सेलिब्रेटेड. तर गुजरातमध्ये इंटरनॅशनल काईट फेस्टिवल सेलिब्रेट करण्यात येते. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेट इन इंडिया हॅज द हायेस्ट पॉप्युलेशन. तर हायेस्ट पॉप्युलेशनमध्ये येतं आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये हायेस्ट पॉप्युलेशन आहे इंडियाच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी स्टेट आर देअर इन द इंडिया. आता करंटली जर आपण बघितलं तर आपल्याजवळ किती 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटरीज असं आपल्याला बघायला भेटेल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. विच आर द कंट्रीज दॅट शेअर बॉर्डर्स विथ इंडिया. आता बघा, इंडियाशी कोणत्या कंट्रीच्या बॉर्डर आहेत, तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, चायना आहे, भूतान आहे, अफगाणिस्तान, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश. बांगलादेश जे आहे याच्याशी सगळ्यात जास्त मोठी बाउंड्री जी आहे ती बांगलादेशशी आहे. नेक्स्ट बघा, आता आपण बघूयात महाराष्ट्राशी ज्या स्टेटच्या बाउंड्री आहेत त्या कोणत्या आहेत. ओके, तर याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र इज बॉर्डर्ड बाय द इंडिया. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इंडियन स्टेटच्या कोणत्या बॉर्डर आहेत ज्या महाराष्ट्राला चिकटून आहेत ते आपण बघूयात. तर बघा, देर आर टोटल 6 नेबरिंग स्टेट ऑफ महाराष्ट्र अपार्ट फ्रॉम 1 युनियन टेरिटरी. ठीक आहे, तर इथं बघा, सगळ्यात पहिले तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटका, गोवा अँड 1 युनियन टेरिटरी ऑफ दादरा नगर हवेली. ओके, तर 6 स्टेट आहे आणि 1 युनियन टेरिटरी आहे जे की महाराष्ट्राच्या बाउंड्रीला आहे. वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ इस्रो. बघा, हेडक्वार्टर इस्रोचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी झांसी, ऑप्शन डी बेंगलुरू. तर इस्रोचं जे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे ते आहे बेंगलुरूमध्ये. ओके, thank you friends for watching this video. Join our WhatsApp group and Telegram channel for daily question session and nursing vacancy updates. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच.